नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं अक्रम हिंद केसरी बकासूर या यूट्यूब चॅनलमध्ये सरचे स्वागत आहे. मित्रांनो, आपण आलो आज गोट्यावरती. उद्याच्याला 5 ऑगस्ट महाराष्ट्रामधलं एक जुनं आणि पारंपरिक शितळवाडीकरांचं भव्य दिव्य असं मैदान. उद्याच्या मैदानामध्ये बकासूर पळणार का, बऱ्याच जणांचं कॉल मेसेज येत आहेत. म्हणून आपण आता गोट्यावरती आलो आहे आणि आपल्याबरोबर बकासूरचे मालक संतोष साळुंके मामा, मोहिल शेठ धुमाळ, इकडं यमबाई मामा. नमस्कार. नमस्कार मामा, उद्याच्याला शितळवाडीकरांचं एक भव्य दिव्य मैदान आहे महाराष्ट्र केसरीचं. काय सांगाल त्या मैदानाबद्दल? उद्या आपल्या सगळ्यांचा लडका दशमिंद केसरी बकासूर त्या मैदानाला पळणार का? पळणार आहे. हो मित्रांनो, मामाने सांगितलं आपल्या सगळ्यांचा लाडका अक्रमिंद केसरी बकासूर उद्याच्या मैदानाला 100% पळणार. मामा, पहिरा कोण असेल? पहिरा अजून झालेला नाही. सांगा मामा, सगळ्यांना आता हळूहळू कळायला लागले पहिरा कुठला आहे ते. हे माहिती आहे सगळ्यांना, त्यामुळे करू दे, लोकांनाच करू दे. हा का? गाडी नोंद वगैरे चिठ्ठ्या बिट्टे टाकल्यात का? हो आहे ना, साम्राज्य पण आहे. 4 आहे आपल्या चिठ्ठ्या आहे, दोन्ही पहिले जाण्यामध्ये. साम्राज्य पण आहे का? हो साम्राज्य पण आहे. साम्राज्य कोणाबरोबर आहे? साम्राज्य पण नवीन बाईला बरोबरच आहे. हा का? मामा, गेल्या आत्ता ह्याचं मैदान झालं बारामतीमध्ये, परत निमसोडचं मैदान झालं, कदमवाडीचं. 2 मैदानामध्ये बकासूरला हार पत्करावी लागली. काय सांगाल त्याबद्दल? नाही, हारजीत होती तेच काय तेव्हा. पण काय तरी पण काय काय कुठं कमी पडलं काय? नाही, कमी कुठं, दोन्ही बैल चांगलीच होती. आपलं ती घरची गाडी 3 तारखेला घरचीच गाडी पळाली. हां. आणि 1 तारखेला तर चांगलाच पायरा होता. शेवट काय होतं, 19-20 मध्ये होतं थोडंफार. मोहिल शेठ नमस्कार. काय म्हणताय मोहिल शेठ? काय सांगा उद्या मैदानाबद्दल? चांगलं झालंय का? बाकी आणि काय? एक आगळा वेगळा प्रश्न विचारतो. मामा आणि भाचा, काय ना तुमच्या दोघांचं नातं आहे हो? तुम्ही दोघांचं एकदम संवाद वगैरे लय भारी असतात. इतर टाइमला बैलाची कुठल्या पैऱ्याबद्दलची गोष्ट मामा तुम्ही कधी विचारत नाही. डायरेक्ट काय अड्ड्यात गेलं की दोन कळतं की हा पैरा आहे. काय सांगाल मामाबद्दल 2 शब्द? नाही, आता म्हणजे लहानपणापासून एकत्र आहे. कधी कुठल्या गोष्टीची कमी पडून दिली नाही. त्यामुळं आपण कुठल्या गोष्टी त्यांना विचारत पण नाही. कारण का जेव्हापासून जन्म आला तेव्हापासून त्यांच्यासोबत आहे. आणि म्हणजे जी पण कुठली गोष्ट पाहिजे त्या सगळ्या गोष्टी मिळत गेल्या. आणि आता इतकं उंचावरती नेऊन ठेवलंय. एक मामाच्या बकासूरच्या आशीर्वादाने एवढ्या उंचावरती नाव आहे. त्यामुळं आपण कुठल्या गोष्टीचा त्यांना प्रश्नच विचारत नाही. मी सुद्धा बरेच वेळा बघितले, मी तुमचं कायम बरोबर असतो. कधीच कुठली गोष्ट मामा तुम्ही विचारत नाही का असं केलंय किंवा काय झालंय, कशासाठी हे सगळं? म्हणजे ज्या लहानपणीपासून आतापर्यंत जेवढ्या गोष्टी भेटल्या त्या एका शब्दावरती भेटल्या. आपल्याला जी गोष्ट पाहिजे ती गोष्ट मिळत गेली. आणि तर आपण इतक्या वरती गेलो आणि त्या गोष्टीला आपण अडवायचं ते आपल्याला बरोबर वाटत नाही. त्यामुळं मी कुठलीच गोष्ट विचारत नाही. आणि जी गोष्ट मला पाहिजे असेल त्या गोष्ट मी मागतो आणि त्या दुसऱ्या दिवशी ती मला भेटते. मामा, काय सांगाल मोबाईल बद्दल? मी आता मोबाईल बघतोय की नाही का, मोबाईल आणि तुमचं नातं त्याचं वेगळंच नातं आहे. तुम्ही नात्यानं जरी मामा भाचा असाल पण तुमच्या दोघांतली एक मैत्री वेगळीच. काय तुम्ही हसत खेळत असता. काय सांगाल मोबाईल बद्दल? नाही, काय पहिल्यापासून आपल्या कशी, त्याच्यामुळे काय ते मुलासारखाच आहे आपल्याला. हा का? तरी मामा एवढं मी आतापर्यंत मी बऱ्याच वेळा बघितली, कुठली गोष्ट तुम्ही थोडंसं मागं थांबून मोहिला प्रत्येक गोष्टी पुढे करत असता किंवा मोहिचं नाव मोठं करत असता. काय नाही की तुझ्यामध्ये असतं सगळ्या गोष्टी? नाही, कसं आपलं पहिल्यापासून तुम्हाला सांगितलं, पहिल्यापासून आपल्या कधी होते 9 महिन्यापासून. आणि त्याच्यानंतर ते वैभव आपले असू दे, दोघांचं वय मॅच असल्यामध्ये वैभव ती दोघं काय करीन ती मागण ती त्यांना आपण आतापर्यंत दिलेली. आता वैभव नाही, तर वैभव असतं आपल्या मुलाखतीत, पण तू कुठं बाहेर गेलेलं आहे आता. मोहिला असेल, वैभव असेल किंवा तुम्ही आता मामा, खरोखर तिघांचं बॉन्डिंग एकसारखं असतंय. ठीक आहे, तुम्ही आता नाते तुमची वेगळी आहेत, परंतु एक मित्र नात्यानं कायम तुम्ही सगळे राहत असता. एक खरोखर मनाला हेवा वाटला असतं यांचं नातं आहे. उद्या आपल्या सगळ्यांचा अक्रम हिंद केसरी बकासूर शितळवाडीच्या मैदानामध्ये 100% पतन दिसतोय. आणि बकासूरच्या धावणीचा साम्राज्य, ज्याला मोहिलचं काळीच संबोधलं जातं, वीर रोडचा बादशाह,
साम्राज्य आणि बकासूर उद्या नक्की शीतळवाडीच्या मैदानाला येतोय. तुम्ही सगळे मित्रांनो उद्याच्या मैदानाला या आणि मैदानाचा आनंद घ्या. धन्यवाद.